नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FYBA प्रथम वर्षातील फाउंडेशन ऑफ एज्युकेशन म्हणजेच शिक्षणाची मूलतत्वे या विषयाचा अभ्यास करणार आहोत। या प्रथम वर्षामध्ये शिक्षणाची मूलतत्वे जीवन हा घटक, ज्याला जनरल एज्युकेशन हा घटक ठेवण्यात आलेला आहे। खरं तर प्रथम वर्षासाठी शिक्षणशास्त्र ठेवत असताना शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना शिक्षण म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। या हेतूने BA प्रथम वर्षामध्येच शिक्षणाची संकल्पना, शिक्षणाचे स्वरूप, शिक्षण म्हणजे काय, शिक्षणाच्या विविध व्याख्या या सर्व घटकांचा उहापोह आपल्या प्रकरण 1 ज्याला आपण एज्युकेशन शिक्षण या घटकामध्ये करणार आहोत। तत्पूर्वी मी तुम्हाला या प्रकरण 1 मध्ये कोणकोणते घटक आहेत किंवा कोणकोणते उपघटक आहेत याची माहिती होणं खूप गरजेचं आहे। या प्रकरण 1 मध्ये शिक्षणाची संकल्पना म्हणजेच कन्सेप्ट ऑफ एज्युकेशन, शिक्षण म्हणजे काय या घटकाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। नंबर 2 शिक्षणाचे स्वरूप ज्याला आपण नेचर ऑफ एज्युकेशन म्हणतो याही घटकाचा अभ्यास करायचा आहे। नंबर 3 शिक्षणाचे महत्त्व, इम्पॉर्टन्स ऑफ एज्युकेशन याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि नंबर 4 शिक्षणाच्या ज्या विविध कार्यवाहिन्या आहेत किंवा ज्याला आपण स्वरूपामध्ये समाविष्ट करतो त्याच्यामध्ये फॉर्मल एज्युकेशन, इन्फॉर्मल एज्युकेशन आणि नॉन इन्फॉर्मल एज्युकेशन म्हणजे सहज शिक्षण, औपचारिक शिक्षण आणि अनौपचारिक शिक्षण या 3 घटकांचा अभ्यास आपल्याला प्रकरण 1 म्हणजे शिक्षण या घटकामध्ये करावयाचा आहे। मला वाटतं हा जो घटक ठेवण्यात आलेला आहे यामागचा उद्देश एवढाच आहे की शिक्षणशास्त्राच्या विद्यार्थ्यांना किमान शिक्षण म्हणजे काय हे माहीत असणं खूप गरजेचं आहे। विद्यार्थ्यांनो, आपला पहिलाच मुद्दा आहे, आपल्याला सर्वसाधारणपणे विचारलं की शिक्षण म्हणजे काय। आपण सुरुवातीला शिक्षण म्हणजे काय याचा अभ्यास करूयात। खरं तर आपल्याला आत्तापर्यंत शिक्षण म्हणजे काय, जे शाळा महाविद्यालयामध्ये वर्गामध्ये जाऊन ज्या ठिकाणी शिक्षक शिकवतात, विद्यार्थी अध्ययन करतात, त्या अध्ययन अध्यापनानंतर त्याचं मूल्यमापन केलं जातं आणि मूल्यमापनाच्या नंतर एखादं प्रशस्तीपत्रक किंवा प्रगती पुस्तक देऊन आपलं शिक्षण संपलं किंवा पहिलीपासून एकदा औपचारिक शिक्षणामध्ये पहिल्या वर्गामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ते पदवीपर्यंतचं शिक्षण या कालावधीमध्ये जे काय आहे त्यालाच शिक्षण म्हणतो। परंतु विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण ही अखंड जीवनभर चालणारी प्रोसेस आहे। दिस इज द कंटिन्युअस प्रोसेस ऑफ एज्युकेशन। मग जर कंटिन्युअस असेल तर शिक्षणाला असंही म्हटलं जातं की शिक्षण हे व्यक्तीच्या किंवा बालकाच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत चालणारी प्रोसेस आहे किंवा प्रक्रिया आहे। मग जर बालकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया असेल, त्याला शिक्षण जर म्हणत असतील, तर आपण जो शिक्षणाचा अर्थ घेतो की शाळा महाविद्यालयामध्ये किंवा वर्गामध्ये जाऊन जे आपण शिक्षण घेतो त्याला शिक्षण म्हणतात, हा संकुचित अर्थ झाला। म्हणजे फक्त ज्ञानात्मक पातळीवर जे काही आपण अध्ययन करतो, जी काही माहिती मिळवत असतो, हा शिक्षणाचा संकुचित अर्थ झाला। मग शिक्षण म्हणजे काय, तर शिक्षणाचा अर्थ पाहत असताना शाळेप्रमाणेच आपण वेगवेगळ्या घटकामधून सुद्धा शिकत असतो किंवा शाळेप्रमाणेच आपल्याला वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव आपल्यावर होत असतो। बघा, आपण घरामध्ये काहीतरी शिकत असतो, म्हणजे कुटुंबामध्ये आपण शिक्षण घेत असतो। खरं तर कुटुंब ही व्यक्तीची किंवा बालकाची पहिली शाळा होय, कारण कुटुंबामध्येच तो जवळपास वय वर्षे 7-8 पर्यंत भाषेचं सर्व ज्ञान आत्मसात करत असतो। म्हणजे शाळा महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्यापूर्वी सुद्धा विद्यार्थी शिक्षण किंवा बालक शिक्षणाला सुरुवात करत असतो। म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की फक्त शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन शिक्षण घेणं म्हणजे शिक्षण नव्हे। म्हणजे शिक्षण ही शाळा महाविद्यालयातील शिक्षणाची प्रक्रिया ही फक्त व्यक्तीच्या ज्ञानात्मक पातळीवर म्हणजे काहीतरी माहिती आत्मसात करणे एवढीच मर्यादित असते।
म्हणून शिक्षण ही व्यक्तीच्या ज्ञानात्मक पातळीबरोबरच शारीरिक आणि भावात्मक पातळीवर सुद्धा विकसित होत असते. मग ह्या वेगवेगळ्या घटकांचा प्रभाव आपण पाहत होतो की कुटुंबाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो, कुटुंबातून आपण काहीतरी शिकत असतो, समाजामधून काहीतरी शिकत असतो, शाळेमधून काहीतरी शिकत असतो. म्हणजे आपलं शिक्षण हे सर्वत्र सुरू असतं. फक्त शाळा आणि महाविद्यालयामध्ये जातो आणि शिक्षण घेतो म्हणजे शिक्षण आहे का? नाही, हा शिक्षणाचा अगदी संकुचित अर्थ झाला. म्हणजे शारीरिक आणि भावनात्मक पातळीवर व्यक्तीचा जो काही विकास होत असतो त्याला सुद्धा शिक्षण असे म्हणतात. आपण खरं तर बघूयात शिक्षण म्हणजे काय, तर व्यक्तीचा सर्वांगीण विकास म्हणजे शिक्षण होय. व्यक्तीचा सर्वांगीण विकास. मग सर्वांगीण विकास म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये व्यक्तीचा शारीरिक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा भावनात्मक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा सामाजिक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा सांस्कृतिक विकास झाला पाहिजे. या सर्व घटकांचा एकत्रित ज्यावेळेस विकास होत असतो त्याला शिक्षणाची प्रक्रिया असे म्हणतात. म्हणजे शिक्षण हा किंवा शिक्षणाचा संकुचित अर्थ पाहत असताना आपण पाहूयात की शिक्षणाचा हा संकुचित अर्थ आहे. शिक्षणाचा संकुचित अर्थ म्हणजे काय, फक्त शाळा आणि महाविद्यालय. म्हणजे शाळा आणि महाविद्यालयामध्ये जाऊन जे शिक्षण घेत असतं त्याला ते शिक्षण फक्त संकुचित अर्थानं होत आहे. मित्रांनो, आपण शाळेशिवाय आणि महाविद्यालयाशिवाय सुद्धा बरेचसे घटक शिकत असतो. मग त्याच्यामध्ये शिक्षणाचा व्यापक अर्थ काय आहे? शिक्षणाचा व्यापक अर्थ पाहत असताना आपल्याला असं म्हणता येईल की बालक सर्वात प्रथम बोलायला कुठं शिकतो? कुठं शिकतो? आपल्या कुटुंबामध्ये. म्हणजे भाषेचा विकास हा बालकाचा कुठं सुरुवात होत असतो? तर कुटुंबामध्येच होत असतो. म्हणजे शिक्षण फक्त शाळा महाविद्यालयामध्येच असतं का? तर नाही, कुटुंबामध्ये सुद्धा. आपल्याला असं म्हणता येईल की बालकाची पहिली शाळा ही कुटुंब असते. तो चालायला, बोलायला, छान पद्धतीनं बोलायला शिकायला किंवा व्यक्त व्हायला सुद्धा तो आपल्या कुटुंबामध्ये शिकत असतो. म्हणजे या ठिकाणी हा जो संकुचित अर्थ आहे, म्हणजे शाळेमध्ये जाऊन पुस्तक वाचून एखादी परीक्षा देणे, पास होणे किंवा पहिलीपासून पदवीपर्यंत किंवा पदव्युत्तरपर्यंत शिक्षण घेणे, हा संकुचित अर्थ. तर व्यापक अर्थाने व्यक्तीवर ज्या ज्या घटकाचा प्रभाव होत असतो त्या प्रत्येक घटकातून व्यक्तीचं शिक्षण सुरू असतं. म्हणजेच आपल्याला जीवन जगत असताना जे काही विविध अनुभव येत असतात, बघा, विविध अनुभव, या विविध अनुभवातून व्यक्तींचं शिक्षण चालू होत असतं. म्हणजे व्यक्तींचा अनुभव आला तर त्याचं शिक्षण होतं, अनुभव नसेल तर शिक्षण होत नाही का? बघा, व्यक्तीला म्हणजे व्यापक अर्थाने जर म्हणता येईल, आपल्याला असं म्हणता येईल की व्यक्तीला कडू कारल्याची चव कधी कळते? जर त्या व्यक्तीने ते कडू कारलं आपल्या तोंडामध्ये ठेवलं तर हे पदार्थ किंवा तो पदार्थ कडू आहे. याचा अर्थ काय झाला? त्या व्यक्तीने त्या पदार्थाचा अनुभव घेतला, म्हणजेच काय झालं? त्याचं शिक्षण झालं. म्हणजे व्यापक अर्थाने बोलत असताना आपल्याला दैनंदिन जीवन जगत असताना विविध अनुभव येत असतात आणि या प्रत्येक अनुभवातून व्यक्ती काही ना काहीतरी शिकत असतो. म्हणजे अनुभवाशिवाय शिक्षण म्हणजे या ठिकाणी फक्त संकुचित अर्थामध्ये औपचारिक झालं, परंतु अनौपचारिक शिक्षण किंवा सहज शिक्षण या माध्यमातून व्यक्तीचं व्यावहारिक शिक्षण होत असतं. म्हणजे मराठीमध्ये एक म्हण आहे, पुढच्याच ठेस मागचा शहाणा. याचा अर्थ काय आलं? पुढच्याच ठेस लागल्यामुळं मागचा पाय उचलून टाकतो. म्हणजे याचाच अर्थ काय आला? मागच्याचं शिक्षण झालं. म्हणजे कुणाच्या तरी अनुभवावरून किंवा स्व-अनुभवावरून व्यक्तीच्या वर्तनामध्ये जे परिवर्तन होत असतं. आता परिवर्तन म्हटल्याच्या नंतर ते फक्त विकासात्मक किंवा सकारात्मक असायला पाहिजे. विकासात्मक किंवा सकारात्मक. विकासात्मक किंवा सकारात्मक.
व्यक्तीमध्ये परिवर्तन वेगवेगळ्या वेळेस होतं. व्यक्तीचा वाढ जसा होत असतो तसा विकासही होत असतो. म्हणजे व्यक्तीच्या वर्तनामध्ये जे काही बदल होत असतात ते सकारात्मक असायला पाहिजे. ज्यावेळेस व्यक्तीच्या वर्तनामध्ये सकारात्मक बदल होत असतात त्यावेळेस त्या व्यक्तीचं शिक्षण झालं असं म्हणतात. म्हणून शिक्षण ही प्रक्रिया व्यक्तीच्या किंवा बालकाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत चालणारी प्रक्रिया आहे. ठीक आहे, समजलं तुम्हाला? आता आपण शिक्षण या शब्दाचा अर्थ पाहूयात की शिक्षणाचा नेमका अर्थ काय आहे. आपण शिक्षणाचा संकुचित अर्थ पाहिला, शिक्षणाचा व्यापक अर्थ पाहिला आणि त्यानंतर आपण पाहणार आहोत की शिक्षण हा शब्द कसा तयार झालेला आहे किंवा शिक्षण हा शब्द कोणत्या भाषेतून आलेला आहे. जर आपण पाहिलं तर संस्कृत भाषेतील साश या शब्दापासून हा शिक्षण शब्द तयार झालेला आहे. संस्कृत भाषेतील सास या धातूपासून हा शब्द तयार झालेला आहे. म्हणजेच काय तर सासचा अर्थ काय आहे, त्याचा अर्थ आहे शिस्त लावणे, व्यक्तीला शिस्त लावणे किंवा संस्कार करणे, अध्यापन करणे, मार्गदर्शन करणे. या सासचा अर्थ काय, संस्कृत भाषेतील अध्यापन करणे, संस्कार करणे, मार्गदर्शन करणे म्हणजे शिक्षण होय. आपण शिक्षण प्रक्रियेमध्ये काय करतो, विद्यार्थ्यावर संस्कार करतो, विद्यार्थ्यांना शिकवतो, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. म्हणजेच शिक्षण याचा अर्थ काय तर त्या व्यक्तीला किंवा त्या व्यक्तीवर वेगवेगळे संस्कार करणे, अध्यापन करणे, मार्गदर्शन करणे. खरं तर हा एज्युकेशन शब्द जो आहे, आपण जो शिक्षणासाठी एज्युकेशन हा इंग्रजी शब्द जो वापरतो, हा इंग्रजी शब्द लॅटिन भाषेतील एज्युकेअर या शब्दापासून तयार झालेला आहे. लॅटिन भाषेतील एज्युकेअर या शब्दापासून हा एज्युकेशन शब्द तयार झालेला आहे. मग लॅटिन भाषेमध्ये एज्युकेअरचा अर्थ काय आहे, इट मीन्स टू लीड आउट. एज्युकेअर मीन्स टू लीड आउट किंवा टू ड्रॉ आउट. म्हणजेच याचा अर्थ व्यक्तीच्या आतमध्ये जे काही उपजत गुण असतात त्यांना बाहेर काढणे, त्यांचा विकास करणे. बघा, व्यक्तीच्या आतमध्ये वेगवेगळे गुण असतात. आपण उदाहरण घेऊयात. सचिन तेंडुलकर जन्मल्याच्या नंतर किंवा तो बाल्यावस्थेत असताना तो आज ज्या अवस्थेमध्ये आहे किंवा क्रिकेटमध्ये जो उच्च शिखरावर पोहोचलाय तो त्यावेळेस होता का, नाही. परंतु सचिन तेंडुलकरमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करण्याचं कौशल्य हे उपजत होतं. म्हणजे व्यक्तीच्या अंगी उपजत कलागुण असतात, त्या कलागुणांना उजाळा देऊन त्यांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. बघा, या एज्युकेअरचा अर्थ काय आहे, इट मीन्स टू लीड आउट किंवा टू ड्रॉ आउट. व्यक्तीतील जे काही कलागुण असतात, उपजत क्षमता असतात, त्या शब्दांचा विकास करणे म्हणजे शिक्षण होय. या दोन शब्दांचा अर्थ समजला. संस्कृत भाषेमधील शिक्षण हा शब्द सास या धातूपासून तयार झालेला आहे आणि लॅटिन भाषेतील एज्युकेअर पासून हा एज्युकेशन शब्द तयार झालेला आहे. एज्युकेशन मीन्स टू लीड आउट किंवा टू ड्रॉ आउट, बाहेर काढणे. व्यक्तीच्या आतमध्ये ज्या काही क्षमता आहेत त्या क्षमतांचा विकास करणे. या सर्व यांचा झाल्याच्या नंतर आपण आता काही शिक्षणांच्या व्याख्या पाहूयात की नेमकं शिक्षण म्हणजे काय, कशाला म्हणायचं. शिक्षणाच्या व्याख्या. आता शिक्षणाच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून केलेल्या आहेत. शिक्षणाच्या व्याख्या वेगवेगळ्या दृष्टिकोनातून सर्वात प्रथम आपण ऋग्वेदाची व्याख्या पाहूया. व्यक्तीला जे स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष बनवते ते म्हणजे शिक्षण होय. बघा, ऋग्वेदामध्ये शिक्षणाची व्याख्या सांगत असताना काय सांगितलेलं आहे, व्यक्तीला जे स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष बनवते. स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष.
व्यक्तीला जे स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष बनवते ते म्हणजे शिक्षण होय. बरोबर आहे. त्या कालावधीमध्ये जे काही विचार होता त्यानुसार आपण पाहतो की शिक्षण घेतल्याच्या नंतर व्यक्ती स्वावलंबी झालाच पाहिजे. जसं की आपल्या रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य आहे. कोणतं आहे? स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद. याचाच अर्थ काय आहे की शिक्षण घेतल्याच्या नंतर किमान बालकाला किंवा विद्यार्थ्याला किंवा व्यक्तीला आपल्या स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण करता आला पाहिजे किंवा स्वतःचा उदरनिर्वाह त्या शिक्षणातून मिळाला पाहिजे. त्याच्यानंतर स्वार्थ निरपेक्ष. व्यक्ती शिक्षणातून स्वार्थी बनला नाही पाहिजे. कारण व्यक्तीने मिळून समाज बनलेला असतो आणि समाजाने मिळून देश बनलेला असतो आणि देशाच्या विकासासाठी स्वार्थ निरपेक्ष ही भावना असणं खूप गरजेचं आहे. म्हणून ऋग्वेदामध्ये शिक्षण म्हणजे व्यक्तीला स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष बनवते ते म्हणजे शिक्षण होय अशी एक व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर दुसरी एक व्याख्या आहे उपनिषदामध्ये. सा विद्या या विमुक्ते. बघा प्राचीन भारतामध्ये सुद्धा शिक्षणाच्या व्याख्या केलेली की सा विद्या या विमुक्ते म्हणजे जी विद्या किंवा जे शिक्षण मानवाला मुक्त करतं त्याला शिक्षण असे म्हणायचं. म्हणजे प्राचीन भारतामध्ये सुद्धा शिक्षण म्हणजे काय सांगितलेलं आहे की जे व्यक्तीला स्वावलंबी व स्वार्थ निरपेक्ष होते त्याला शिक्षण म्हणायचं किंवा सा विद्या या विमुक्ते म्हणजे शिक्षण होय. यानंतर आपण काही भारतीय विचारवंतांच्या व्याख्या पाहूया की भारतीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे काय. खरं तर शिक्षणाचा विचार करत असताना सर्वात प्रथम महात्मा गांधीजींनी जी शिक्षणाची व्याख्या सांगितलेली आहे माणसाच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. माणसाच्या शारीरिक मानसिक व आध्यात्मिक अंगामधील उत्कृष्टतेचा विकास व अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणजे प्रत्येक मानवामध्ये काहीतरी वेगळे गुण असतात. त्या गुणांचा विकास करण्याची जी प्रक्रिया चालू असते त्याला शिक्षण असे म्हणतात असं महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे. त्याचबरोबर पुढे जाऊन स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या अगदी छान केलेली आहे. स्वामी विवेकानंद म्हणतात की शिक्षण म्हणजे मनुष्यातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. आता मनुष्यातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे काय यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. बघा पूर्णत्वाची अभिव्यक्ती. आपण एखादं रोपटं झाड पाहतो, मोठं झाड पाहतो. त्या झाडाचं मूळ रूप कशामध्ये असतं? त्या झाडाच्या बियामध्ये असतं. उदाहरणार्थ आपण चिंचेचं झाड घेऊयात. चिंचेचं जे झाड आपल्याला मोठं दिसत असतं त्याचं मूळ रूप कशामध्ये असतं तर त्या छोट्याशा बियामध्ये असतं. त्या बियाला ज्या वेळेस खत पाणी किंवा योग्य वातावरण निर्मिती केल्याच्या नंतर त्याची ज्या वेळेस अभिव्यक्ती होते किंवा त्यावेळेस ते व्यक्त होतं ते कशा स्वरूपामध्ये होतं? आपण त्याला चिंचेचं झाड असं म्हणतो. ज्या वेळेस ते बी असतं चिंचोका असतो त्याला आपण चिंचेचं झाड म्हणतो का? नाही म्हणत. परंतु त्या झाडाला ज्या वेळेस आपण खत पाणी किंवा योग्य वातावरणामध्ये त्याची विकास करत असतो त्याच्यानंतर त्याची पूर्णत्वामध्ये अभिव्यक्ती होत असते. म्हणजे या ठिकाणी स्वामी विवेकानंद काय म्हणतात की मनुष्यातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती एक व्यक्ती म्हणून जे काय अभिव्यक्ती करण्यासाठी जी प्रोसेस चालू असते त्याला शिक्षण असे म्हणतात. मला वाटतं स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची अगदी छान व्याख्या केलेली आहे. समजते तुम्हाला मी काय सांगतो ते? म्हणजे मनुष्यातील पूर्णत्वाची अभिव्यक्ती म्हणजे शिक्षण होय. म्हणजे जे काही मनुष्यामध्ये सुप्त गुण असतात त्या सुप्त गुणांना वाव दिला पाहिजे, सुप्त गुण विकसित झाले पाहिजे. ज्या वेळेस प्रत्येक व्यक्तीमध्ये काहीतरी सुप्त गुण असतात, कला कौशल्य असतात, क्षमता असतात, त्या क्षमतांचा पूर्ण विकास झाला पाहिजे. आणि पूर्ण विकास करण्यासाठीच शालेय वातावरणामध्ये ती परिस्थिती निर्माण केली जाते. तिथं मुद्दामून काही अनुभव दिले जात असतात जेणेकरून विद्यार्थ्यामध्ये ज्या क्षमता आहेत, जे गुण आहेत, त्या गुणांचा क्षमतांचा योग्य विकास झाला पाहिजे. म्हणजे स्वामी विवेकानंदांनी शिक्षणाची व्याख्या काय सांगितले? मनुष्यातील पूर्णत्वाचा विकास म्हणजे शिक्षण होय. पुढे जाऊन रवींद्रनाथ टागोरांची व्याख्या पाहूयात, जे निसर्गवादानुसार शिक्षण पद्धती सांगत होते. रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाची व्याख्या अगदी छान केलेली आहे. ते असे म्हणतात की जे शिक्षण केवळ माहिती देते
जे शिक्षण केवळ माहिती देत नाही तर आपल्याला आपल्या जीवनाचा संपूर्ण विश्वासी सांगड घालते ते श्रेष्ठ शिक्षण होय. म्हणजे जे शिक्षण आपल्याला केवळ माहिती देत नाही तर आपल्या जीवनाचा संपूर्ण विश्वासी सांगड घालते. म्हणजे याचा अर्थ चराचर सृष्टीशी, सजीव निर्जीव सृष्टीशी आपलं समायोजन साधण्यासाठी जे आपल्याला मदत करतं त्याला शिक्षण असे म्हणतात. बघा, ज्यावेळेस आपण बाहेर पडत असतो चराचर सृष्टीची समायोजन साधल्याशिवाय विकास होऊ शकत नाही. म्हणजे बाह्य वातावरणाचा व्यक्तीच्या जीवनावर वेगवेगळ्या दृष्टिकोनातून परिणाम होत असतो. हा योग्य परिणाम होण्यासाठी त्या व्यक्तीला बाहेरच्या वातावरणाशी किंवा जे इतर घटक असतात त्या सर्व घटकांशी समायोजन साधावं लागत असतं. जर व्यक्तींनी समायोजन साधलं नाही तर व्यक्तीचा विकास होऊ शकत नाही किंवा व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल घडून येत नाही. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी, कारण रवींद्रनाथ टागोरावरती निसर्गवादाचा प्रभाव होता, त्यांचं असं मत होतं की जो व्यक्ती निसर्गामध्ये समरस होऊ शकतो, निसर्गासोबत समायोजन साधू शकतो, त्याचा विकास होतो किंवा निसर्गामध्येच व्यक्तीचा सर्वांगीण विकास होत असतो. म्हणून त्यांनी व्याख्या करत असताना सांगितलं आहे की व्यक्तीला या पृथ्वी तलावरील सर्व चराअचार म्हणजे सजीव निर्जीव घटकाशी समायोजन साधता आलं पाहिजे. समायोजन साधण्याची कौशल्य किंवा समायोजन साधनाची जी कला आहे ती आपल्याला शिक्षणातूनच मिळत असते. म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी शिक्षणाची या पद्धतीनं व्याख्या केलेली आहे की जे शिक्षण केवळ माहिती देत नाही तर आपल्या जीवनाचा संपूर्ण विश्वासी म्हणजे पृथ्वी तलाशी सांगड घालते तेच श्रेष्ठ शिक्षण होय. म्हणजे या ठिकाणी आपण भारतीय विचार परंपरा जी आहे, म्हणजे महात्मा गांधीजींनी जो विचार सांगितला आहे, स्वामी विवेकानंदांनी जो विचार सांगितलेला आहे, त्याचबरोबर रवींद्रनाथ टागोरांनी जो विचार सांगितला आहे, हा कसा आहे, भारतीय विचार परंपरेशी निगडीत आहे. म्हणजे भारतीय परंपरा किंवा भारतीय संस्कृती याला अनुसरून त्यांनी तो विचार केलेला आहे की शिक्षण म्हणजे काय. तर या ठिकाणी आपल्याला काही पाश्चिमात्य विचारवंतांच्या म्हणण्यानुसार सुद्धा शिक्षणाचा अर्थ पाहणं खूप गरजेचं आहे. पाश्चिमात्य जे विचारवंत आहेत त्याच्यामध्ये जॉन डुई यांनी शिक्षण म्हणजे काय किंवा शिक्षणाविषयी त्यांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे की शिक्षण ही एक अखंड जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण ही काय, अखंड जीवनभर चालणारी प्रक्रिया आहे. जीवनात वेगवेगळ्या अनुभवांची, म्हणजे त्यांचं असं मत आहे की अनुभवांचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय. बघा, पाश्चिमात्य विचारवंत जॉन डुई का म्हणतात, अनुभवांचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय. शिक्षणाची व्याख्येमध्ये त्यांनी कशावर जोर दिलेला आहे तर अनुभवावर. व्यक्तीला जेवढे अनुभव येतील त्या वेगवेगळ्या अनुभवातून व्यक्ती शिक्षण घेत असतो किंवा त्याचं शिक्षण सुरू होत असतं. म्हणजे व्यक्तीला जर अनुभवच नाही आला तर व्यक्तीचं शिक्षण होत नाही का, शिक्षण होईल परंतु व्यक्तीचा परिपूर्ण किंवा सर्वांगीण विकास होणार नाही. त्यासाठी वेगवेगळे अनुभव यावे लागतात. म्हणजे शिक्षक वर्गामध्ये काय करत असतात, विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या अध्ययन अनुभूती देत असतात, म्हणजे वेगवेगळे अध्ययन अनुभव देत असतात आणि त्या अध्ययन अनुभवातून किंवा अध्ययन अनुभूतीतून विद्यार्थ्यांची शिक्षणाची प्रोसेस चालू ठेवत असतात. म्हणून जॉन डुईनी शिक्षण म्हणजे विविध अनुभवांचे पुनर्संघटन म्हणजे शिक्षण होय अशी एक व्याख्या केलेली आहे. त्याच्यानंतर शिक्षणाची व्याख्या करत असताना दुसरे विचारवंत आहेत ते म्हणजे प्लेटोने एक छान व्याख्या केलेली आहे. प्लेटोच्या मते व्यक्तीचे शरीर आणि आत्मा यांच्यामधील त्यांच्या योग्यतेनुसार पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण होय. व्यक्तींचे शरीर आणि आत्मा यांच्यामधील योग्यतेनुसार पूर्णत्वास नेणे म्हणजे शिक्षण होय. या ठिकाणी प्लेटोनी व्यक्तीच्या आत्मिक शक्तींना किंवा शारीरिक शक्तींना फार महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे एखाद्याकडे तो शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असेल तरच त्याला आपण पुढं धावण्यास सांगू शकतो, एखाद्या क्रीडेमध्ये उतरण्यास सांगू शकतो. जर तो शारीरिकदृष्ट्या अतंदुरुस्त असेल आणि त्याला जर म्हटलं आपण की नाही तू धावण्याच्या स्पर्धेमध्ये उतरला पाहिजे, तो धावण्याच्या स्पर्धेमध्ये उतरून चालेल का, नाही, कारण तो शारीरिकदृष्ट्या अपरिपक्व असतो. आपल्याला या ठिकाणी एक दुसरं उदाहरण घेता येईल. जर सचिन तेंडुलकरला म्हणला असतो त्यांच्या गुरुनी की नाही तू क्रिकेट खेळू नको, तू स्विमिंगमध्ये जा,
तर सचिन तेंडुलकर आज आपल्याला पाहायला मिळाले असते का एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून? नाही. म्हणजे प्लेटोनी व्यक्तीच्या शारीरिक विकासाबरोबर आत्मिक अंगाला सुद्धा महत्त्व दिलेलं आहे. म्हणजे ज्या वेळेस शारीरिक विकास होत असतो त्याच वेळेस व्यक्तीचा आत्मा यांचा सुद्धा विकास होतो आणि यामधील पूर्णत्वाचा आविष्कार. म्हणजे योग्यतेनुसार जी ज्याची योग्यता असेल त्या योग्यतेनुसार व्यक्तीचं शिक्षण झालं पाहिजे तरच शिक्षण होऊ शकतं असं म्हणणं. त्यानंतर दुसरे एक विचारवंत आहेत, पाश्चिमात्य विचारवंत पेस्टॉलॉजी यांनी सुद्धा शिक्षणाची व्याख्या केलेली आहे. त्यांच्या मते व्यक्तीचा त्याच्या शक्तीचा विचार करून शिक्षणाची व्याख्या करत असताना ते म्हणले की मानवाच्या जन्मजात उपजत क्षमतांचा स्वाभाविक सुसंवादी व प्रगतिशील विकास म्हणजे शिक्षण होय. बघा, पेस्टॉलॉजींनी मानवाच्या जन्मजात उपजत क्षमतावर खूप जोर दिलेला आहे. म्हणजे मुद्दामून आपण आता जे आपल्याला बाहेर दिसत असतं की काही विद्यार्थी एखाद्या विषयामध्ये खूप हुशार असतात परंतु 1-2% कमी मार्क मिळाले तरी ते काय करत असतात आपण पेपरमधून वाचत असतो. म्हणजे या ठिकाणी उपजत कला गुणांना खूप महत्त्व आहे. पेस्टॉलॉजी म्हणतात की जन्मजात उपजत क्षमतांचा स्वाभाविक व सुसंवादी व प्रगतिशील विकास असला पाहिजे. पण तो कसा असला पाहिजे? प्रगतीच्या दिशेने, अधोगतीच्या दिशेने नव्हे. म्हणजे खालच्या दिशेने नव्हे तर तो वरच्या दिशेने विकास असला पाहिजे, त्याला शिक्षण असे म्हणतात. एकंदरीत भारतीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून, पाश्चिमात्य विचारवंतांच्या दृष्टिकोनातून जर शिक्षणाचा विचार केला किंवा शिक्षण म्हणजे काम याचा जर विचार केला तर आपल्याला सर्वसाधारणपणे शिक्षण म्हणजे असं सांगता येईल की व्यक्तीचा सर्वांगीण विकास. मग त्याच्यामध्ये भावात्मक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा बौद्धिक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा भावनिक विकास झाला पाहिजे, व्यक्तीचा शारीरिक विकास झाला पाहिजे. या सर्व घटकांचा विकास झाला तर शिक्षण प्रक्रिया झाली असं म्हणता येईल. म्हणजे या ठिकाणी शिक्षण म्हणजे काय तर फक्त शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन एखादी परीक्षा पास होणे किंवा पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत जाणे आणि शिक्षण पूर्ण झालं असं नाही. तर शिक्षण प्रक्रिया ही व्यक्तीच्या जीवनभर चालणारी अखंड प्रोसेस आहे किंवा अखंड प्रक्रिया आहे, ती कधीही न थांबणारी आहे. व्यक्ती प्रत्येक टप्प्यावर काहीतरी शिक्षण घेत असतो. प्रत्येक अनुभवामधून व्यक्तीमध्ये काहीतरी विचार परिवर्तन होत असतात. या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल, या सर्व व्याख्यांचा विचार केल्याच्या नंतर शिक्षण ही एक अखंड चालणारी प्रक्रिया आहे. ती फक्त केवळ ज्ञानात्मक पातळीवर चालणारी प्रोसेस नसून तर ती भावात्मक पातळीवर, शारीरिक पातळीवर, बौद्धिक पातळीवर चालणारी सुद्धा प्रोसेस आहे. म्हणजेच शिक्षण म्हणजे व्यक्तीचा सर्वांगीण विकास करणारी प्रक्रिया आहे. समजलं तुम्हाला आतापर्यंत मी काय काय सांगितलं? आतापर्यंत आपण शिक्षण म्हणजे काय हे पाहत असताना शिक्षण हा शब्द संस्कृत भाषेतील साशा शब्दापासून तयार झालेला आहे याचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर लॅटिन भाषेतील एज्युकेर या शब्दापासून एज्युकेशन हा शब्द तयार झाला आहे त्याचा अर्थ पाहिला. त्याच्यानंतर भारतीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे काय, पाश्चिमात्य विचारवंतांच्या दृष्टिकोनातून शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाच्या त्यांच्या वेगवेगळ्या व्याख्यांचा विचार केलेला आहे. आता आपण शिक्षणाचे स्वरूप पाहूयात. म्हणजे नेमकं शिक्षण काय आहे तर शिक्षणाचे स्वरूप पाहत असताना शिक्षण प्रक्रिया ही अतिव्यापक आहे, विशाल प्रोसेस आहे. म्हणजे त्यामध्ये प्रत्येक घटकाचा समावेश होत असतो. हे पाहत असताना शिक्षण प्रक्रियेमध्ये शिक्षण ही विकासात्मक प्रक्रिया आहे. शिक्षणाच्या स्वरूपामध्ये शिक्षण ही कशी आहे? विकासात्मक, प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. एज्युकेशन इज अ प्रोग्रेसिव्ह प्रोसेस. म्हणजे शिक्षण ही विकासात्मक प्रक्रिया आहे. विकासात्मक म्हणजे काय? व्यक्तीचा त्याच्यातून विकास झाला पाहिजे. जर व्यक्तीचा त्या प्रक्रियेमधून विकास होत नसेल, म्हणजे शिक्षकांनी दिलेल्या अध्ययन अनुभूतीतून विद्यार्थ्यांच्या वर्तनामध्ये जर सकारात्मक परिवर्तन होत नसेल तर ते शिक्षण होऊ शकत नाही. शिक्षण ही विकासात्मक, व्यक्तीमध्ये योग्य असे सकारात्मकच बदल झाले पाहिजे तरच ते शिक्षण होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. म्हणून पहिलं स्वरूप पाहत असताना शिक्षण हे विकासात्मक आहे. त्याच्यानंतर स्वरूपामध्ये दुसरा मुद्दा असा आहे की शिक्षण ही द्विध्रुवीय प्रक्रिया आहे, बायोपोलर प्रोसेस. म्हणजे
शिक्षण प्रक्रियेमध्ये 2 घटक समाविष्ट असतात. एक असतो शिक्षक आणि दुसरा असतो विद्यार्थी. बघा, वर्गामध्ये काय चालू असतं? शिक्षक अध्यापन करत असतात, विद्यार्थी अध्ययन करत असतात. शिक्षक बोलत असतात, विद्यार्थी ऐकत असतात. म्हणजे शिक्षण ही प्रक्रिया कशी आहे तर द्विध्रुवात्मक आहे. 2 बायोपोलर प्रोसेस, 2 घटक असल्याशिवाय शिक्षण होऊ शकत नाही. हे आपण शिक्षणाच्या संकुचित अर्थाने विचार करतोय. बघा, ज्यावेळेस आपण शिक्षणाच्या स्वरूपामध्ये शिक्षण ही द्विघटक प्रक्रिया म्हणतो किंवा बायोपोलर प्रोसेस म्हणतो, त्याच्यामध्ये 2 घटक म्हणत असताना शिक्षणाचा अगदी संकुचित अर्थ आपण विचारात घेत आहोत या ठिकाणी. परंतु शिक्षण प्रक्रियेमध्ये 2 घटक असतात. एक विद्यार्थी म्हणजे अध्ययन करणारा आणि एक शिकवणारा म्हणजे शिक्षक. म्हणजे या 2 घटकांच्या माध्यमातूनच शिक्षणाची प्रोसेस चालू असतो. आपण पाहतो औपचारिक शिक्षण पद्धतीमध्ये किंवा शाळा महाविद्यालयामध्ये या 2 घटकाशिवाय ही शिक्षण प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, आज कोविडची परिस्थिती आहे आणि आपण पाहतो की तुम्ही आज आमच्यापासून एक वेगळ्या क्षेत्रामध्ये आहात किंवा दुसऱ्या ठिकाणी आहात आणि तुम्ही समोर आहात असं अपेक्षित धरून अध्यापन करतो, तुम्हाला शिकवतो. म्हणजे विद्यार्थी वर्गामध्ये असल्याशिवाय शिक्षणाची प्रोसेस किंवा प्रक्रिया पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून ही शिक्षण ही कशी आहे तर द्विध्रुवीय प्रक्रिया आहे किंवा बायोपोलर प्रोसेस आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन एक विचारवंत असे म्हणतात की शिक्षण ही त्रिध्रुवीय प्रक्रिया आहे, ट्रायपोलर प्रोसेस. हा तिसरा घटक कोण आहे? आपण सुरुवातीला पाहिलं की शिक्षण हे द्विघटकीय प्रक्रिया आहे, म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी. परंतु एक विचारवंत पुढे जाऊन म्हणतात की शिक्षण ही द्विध्रुवीय प्रक्रिया नाही, ती ट्रायपोलर प्रोसेस आहे, म्हणजे 3 घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत. मग तिसरा घटक कोणता तर एक आहे शिक्षक, दुसरा विद्यार्थी आणि तिसरा घटक आहे समाज. म्हणजे शिक्षणातून विद्यार्थी समाजशील झाला पाहिजे. बघा, शाळा हे समाजाचं छोटंसं प्रतिरूप असतं किंवा एक लहान प्रतिबिंब असतं किंवा प्रतिरूप असतं. शाळा काय आहे? समाजाचं एक प्रतिरूप आहे ना. म्हणजे ज्या पद्धतीनं समाजामध्ये विविध व्यक्ती असतात त्याच पद्धतीनं किंवा त्याच प्रक्रिया ह्या शाळेमध्ये सुरू असतात. म्हणून शिक्षण ही त्रिध्रुवात्मक प्रक्रिया आहे किंवा ट्रायपोलर प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये शिक्षक, विद्यार्थी आणि समाज या 3 घटकांचा समावेश होत असतो. त्याच्यानंतर पुढे जाऊन शिक्षणाच्या स्वरूपामध्ये असे म्हणतात की शिक्षण ही आजीवन चालणारी प्रोसेस आहे. म्हणजे बालकाच्या जन्मापासून ते बालकाच्या मृत्यूपर्यंत शिक्षण प्रक्रिया सतत चालू असते. मला सांगा की एखादा दिवस असा जातो का की त्या दिवशी आपलं शिक्षण झालं नाही? आपल्या आयुष्यातील एकही क्षण असा जात नाही की त्या दिवशी माझं शिक्षण झालं नाही, असा एकही दिवस होऊ शकत नाही. बघा, जो दिवस तुमचा किंवा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटेल की सर माझं आज काही शिक्षण झालं नाही, त्या दिवशी सुद्धा तुमचं शिक्षण झालेलं असतं. ते असं असतं की असाही दिवस असतो किंवा असंही वातावरण असू शकतं. म्हणजे याचाच अर्थ शिक्षण ही आजीवन चालणारी प्रोसेस आहे, शिक्षण कधीही न थांबणारी प्रोसेस. म्हणजे वयाच्या 60व्या वर्षी सुद्धा व्यक्तीचं शिक्षण चालूच असतं. त्याच्यामुळं शिक्षण ही आजीवन चालणारी प्रोसेस आहे. त्याच्यानंतर शिक्षण ही गतिमान प्रक्रिया आहे, ती सतत चेंज होत असते. बघा, गतिमान प्रक्रियेचं ज्वलंत उदाहरण म्हणजे आता चालू आहे. आपण गेल्या वर्षी काय करत होतो? वर्गामध्ये विद्यार्थी होते, शिक्षक येऊन शिकवत होते. आज काय करत आहोत? विद्यार्थी वर्गामध्ये नाही तरी शिक्षक शिकवत आहेत. म्हणजे काय आहे? शिक्षण प्रक्रियेमध्ये सतत बदल होत असतात. प्राचीन कालखंडामध्ये काय होतं? शिक्षण हे गुरुकुल पद्धतीमध्ये दिलं जात होतं. परंतु आता गुरुकुल पद्धती आहे का? नाही. आता शिक्षण प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जात आहे. म्हणजेच याचाच अर्थ शिक्षण ही कशी प्रक्रिया आहे तर गतिमान प्रक्रिया आहे. दिस इज म्हणजे डायनामिक प्रोसेस. वेगवेगळ्या घटकामध्ये बदल होत असतात. म्हणजे पूर्वीच्या काळी जे काही घोकमपट्टीनुसार घोका आणि ओका पद्धती होती ती पद्धती पाठीमागे गेली. म्हणजे मूल्यमापनामध्ये बदल होत असतात, अभ्यासक्रमामध्ये बदल होत असतात, शिक्षक विद्यार्थी यांच्या आंतरक्रियेमध्ये बदल होत असतात. याच्यामुळं शिक्षण ही एक गतिमान प्रक्रिया आहे असं म्हटलेलं आहे. त्याच्यानंतर सर्वात शेवटी शिक्षण ही एक सामाजिक प्रक्रिया आहे. म्हणजे विद्यार्थी शिक्षणातून समाजशील झाला पाहिजे. म्हणजे शिक्षण काय होतं व्यक्ती तर त्याला ज्या समाजामध्ये, कारण
माध्यमिक शिक्षणाची व्याख्या करत असताना एका ठिकाणी असं म्हटलं आहे की प्राथमिक शाळांचा परिसर ज्यांच्या विकासासाठी उपयुक्त राहिलेला नाही, परंतु शाळेच्या मार्गदर्शनाशिवाय ज्यांना समाजामध्ये प्रभावीपणे वागता येत नाही ते शिक्षण म्हणजे माध्यमिक शिक्षण. म्हणजे समाजामध्ये जर आपल्याला प्रभावीपणे वागायचं असेल तर काय असावं लागतं? शिक्षण असावं लागतं. म्हणून शिक्षण ही एक शालेयीकरण आहे, समाजीकरण आहे. अशा पद्धतीनं आज आपण शिक्षण म्हणजे काय, शिक्षण या शब्दाची उत्पत्ती कशापासून झालेली आहे, शिक्षणाचा भारतीय विचारवंतांच्या दृष्टिकोनातून अर्थ काय आहे, शिक्षणाचा पाश्चिमात्याच्या दृष्टिकोनातून अर्थ काय आहे, आणि शिक्षणाच्या वेगवेगळ्या व्याख्या कोणकोणत्या यांचा अभ्यास केलेला आहे. आणि सर्वात शेवटी शिक्षणाचे स्वरूप म्हणजे शिक्षण ही एक बायोपोलर प्रोसेस आहे, शिक्षण हे ट्रायपोलर प्रोसेस आहे, शिक्षण ही एक डायनामिक प्रोसेस आहे, किंवा शिक्षण हे काय आहे, गतिमान. म्हणजे या पद्धतीनं आपण आज शिक्षण या घटकाचा अभ्यास केलेला आहे. पुढच्या तासाला आपण शिक्षणाचं महत्त्व आणि शिक्षणाच्या विविध कार्यवाहिन्या या घटकाचा अभ्यास करणार आहोत. धन्यवाद. पुन्हा भेटूयात.